नमस्कार. जागतिक कर्णबधिर दिनाच्या निमित्तानं आयोजित केलेल्या नमस्कार मंडळीच्या विशेष कार्यक्रमात मी अरुंधती भालेराव आपल्या सर्व रसिकांचं दर्शकांचं मनपूर्वक सहृदय सहर्ष स्वागत करते. ठाणे परिसरातल्या दर्शकांना विविध प्रश्नांचं मार्गदर्शन मिळावं, विविध समस्यांचं त्यांचं निराकरण व्हावं आणि म्हणूनच या उद्देशानं नमस्कार मंडळी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. नमस्कार मंडळी म्हणजे तुमच्या प्रश्नांचं थेट उत्तर आणि विविध विषयांची रेलचेल. आज असाच एक आगळा वेगळा विषय घेऊन आम्ही आलेलो आहोत आणि त्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत ठाण्यातले सुप्रसिद्ध कान नाक घसा तज्ज्ञ डॉक्टर आशिष भूमकर. सर, आमच्या स्टुडिओमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. थँक्यू. पिन्ना रिकन्स्ट्रक्शन सर्जरी म्हणजे अर्थातच एक्सटर्नल सर्जरी, इयर एक्सटर्नल सर्जरी या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी डॉक्टर आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. पुण्याच्या BJ मेडिकल कॉलेजमधून डॉक्टरांनी कान नाक घसा या विषयामध्ये MS ही पदवी प्राप्त केलेली आहे. गेली 23 वर्ष ठाण्यामध्ये एक प्रतिथयश डॉक्टर कान नाक घसा तज्ज्ञ म्हणून ते कार्यरत आहेत. मुलुंडच्या MT अगरवाल कॉलेजमध्ये ते मानद तज्ज्ञ डॉक्टर आहेत आणि गेली 15 वर्ष कान नाक आणि घसा या विषयामध्ये ज्या सर्जन्सनी प्रावीण्य मिळवलंय त्यांना ते ट्रेनिंग देतात. भारतात आणि भारताच्या बाहेर देखील या विषयावर त्यांच्या विविध कार्यशाळा झालेल्या आहेत. आत्तापर्यंत सिंगापूर, फ्रान्स, स्वित्झर्लंड आणि विविध देशांमध्ये त्यांना या विषयासाठी तज्ज्ञ म्हणून आमंत्रित केलेलं आहे. त्याचप्रमाणे त्यांनी द वर्ल्ड इयर ऑफ काँग्रेस मीटसाठी त्यांना खास सिडनीला 2012 साली आमंत्रित करण्यात आलं होतं आणि भारतातले ते एकमेव डॉक्टर या परिषदेसाठी आमंत्रित करण्यात आले होते. मला असं वाटतं तुम्ही सगळेच त्यांच्याशी संवाद साधायला उत्सुक असाल, कारण नमस्कार मंडळीचा उद्देशच हा आहे की तुमच्या समस्यांचं थेट निराकरण करणं. तुम्हाला जर आजच्या ह्या कार्यक्रमामध्ये डॉक्टरांशी संवाद साधायचा असेल तर तुम्ही 25422222 2545 2222 आणि 25382222 या आमच्या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधू शकता. आम्ही आपल्या दूरध्वनीच्या प्रतीक्षेत आहोत. आपण नक्कीच आजच्या ह्या वेगळ्या अशा विषयाचा खास फायदा करून घ्याल ही आमची खात्री आहे. आणि आता आपण डॉक्टरांशी संवाद साधूया. डॉक्टर, पुनश्च एकदा तुमचं मनपूर्वक स्वागत. आम्हाला सगळ्यात पहिल्यांदा नक्की पिना एक्सटर्नल सर्जरी किंवा काय प्रकार आहे हा हे आम्हाला सांगा. जन्मताच काही बाळांना बाहेरचा कान त्यांचा फार डिफॉर्म्ड असतो, नॉर्मल दिसत नाही. कधी कधी कारणा काहीच कानच नसतो किंवा कधी कधी नुसती चामडी असते किंवा बरेच डिफॉर्मिटीज असतात. तर हे जन्मल्या हा फार मोठा शॉक. सगळी फॅमिली बाळाचं कशी एक्साइटमेंट असते. त्यावेळी एखादी बर्थ डिफेक्ट एखाद्या चाइल्डला असला तर अख्ख्या फॅमिलीमध्ये तो मोठा शॉक असतो आणि बाळाचे केस लहान असतात त्यामुळे ते सगळं दिसतं. ह्या बाळांना ऐकायला येत नाही असं नसतं, पण त्यांना ऐकायला कमी येतं. पण बाहेरचा कान जो जगाला दिसतो हा नसला त्याचा सायकोलॉजिकल इम्पॅक्ट खूप होतो. पूर्वी खूप मोठी सर्जरी असायची, 4 किंवा 6 टप्प्यात करायला लागायची. आता आपण बरगडीतनं एक छोटासा पार्ट काढला जातो, बरगडीचा पार्ट, त्याची शिल्पकारी करून नवीन कान नैसर्गिक बनवता येतो आणि तो पुन्हा पूर्वीसारखाच तसाच दिसतो. ॲब्सोल्युटली नॉर्मल. आम्ही असं ऐकलंय की तुम्ही मायक्रोटिका हा जो प्रकार आहे, सो हा याचा मेडिकल वर्ड ह्यालाच आहे मायक्रोशिया असं ते इन द इंग्लिश आहे. तुम्ही मला वाटतं 250 सर्जरी आता ठाण्यात नुसतं आपलं ठाण्याचंच नाही, इंडिया किंवा सबंध सार्क कंट्रीज मध्ये आपल्या एवढा याच्यामध्ये कोणाचा एक्सपिरियन्स नाहीये. म्हणजे आपण जरी ठाण्यात असलो तरी ठाण्यासारख्या ठिकाणी गोखले रोडवर राहून सुद्धा एवढ्या मोठ्या या विषयाच्या सर्जरीमध्ये आपलं त्याच्यामध्ये स्पेशलायझेशन आहे. तर साधारणतः किती वेळ लागतो ही सर्जरी करायला? सर्जरी असते 4 ते 5 तासाची. आता त्याच्यामध्ये बरेच काही काही व्हेरिएशन असतात. पण नवीन जन्मल्या मुलाचं लगेच कान करता येत नाही. वयाच्या 6 वर्षापर्यंत आपल्याला थांबायला लागतं. कारण आपल्याला बरगडीचा जो पार्ट पाहिजे असतो तो व्यवस्थित प्रकारच्या क्वालिटीचा आणि क्वांटिटीचा लागतो. आणि दुसरं म्हणजे एका साईडचा कान असेल तर दुसऱ्या साईडच्या कानाला ॲडल्ट साईजला जवळजवळ 80 ते 90% वयाच्या 6 वर्षापर्यंत त्यांची ॲडल्ट साईज येते. सो 6 वर्षाच्या वरती आपण याचं हे ऑपरेशन करू. म्हणजे 6 वर्षापासून पुढे किती पण हे कंजेनायटल डिफॉर्मिटी हल्ली ऍक्सिडेंटचं प्रमाण खूप जास्त वाढलंय. ऍक्सिडेंटमध्ये जातो. आमच्याकडे एक पेशंट होता, कुत्र्याने त्याच्या स्वतःच्याच कुत्र्याने त्याचा कान खाऊन टाकला होता
किंवा फेमस आपलं माईक टायसन किंवा कुठे बघतो आपण भांडणामध्ये लोक कान, ह्या सगळ्या याच्यात म्हणजे कोणत्या पण इंजुरीला पण आपण नवीन म्हणजे 6 वर्षापासून पुढे कुठल्याही वयापर्यंत ही सर्जरी मॅक्सिमम वय केलं आम्ही ते 55 वर्षाच्या माणसाचं पण केलं. पण मग पुढे त्याला काही सतत फॉलोअप करावा लागतो? काहीच नाही, एकदा ऑपरेशन केलं की तो तुमचा नैसर्गिक पार्ट अगदी पुन्हा पहिल्यासारखा होतो. बरं डॉक्टर, एक सध्याचा सगळ्यांचाच चिंतेचा विषय आहे, म्हणजे अगदी सगळ्यांनाच आपण बघतो की सतत होणारी सर्दी आणि खोकला खूपच मोठा त्याचं प्रमाण वाढलेलं आहे. तर काय कारण आहे ह्याच्या मागे? किंवा असं म्हणतात सर्दी झाल्यावर फार औषध वगैरे घेऊ नये, ती आपोआप 4 दिवसांनी जाते. 7 दिवसात किंवा आठवड्याभरात औषध. तुम्ही काय सांगाल? नाही, सर्दीचं ऍक्च्युली काय, ही हवेची क्वालिटी खूप खराब होत चालली आहे. आणि सर्दी म्हणजे कॉमनली पेशंट आमच्याकडे येतो आणि सांगतो मला ॲलर्जीचा त्रास आहे. तर ॲलर्जीचं प्रमाण खूप वाढत चाललंय. याचं काय एक्झॅक्टली कारण आहे माहित नाही, पण 2-4 गोष्टी आहेत. कारण लहान मुलांना खूप लवकर किरकोळ आजाराला अँटीबायोटिक दिले जातात. बरोबर. तर बॉडीचा जो संबंध इम्युन रिस्पॉन्स आहे हा सगळा चेंज होत चाललाय. बरोबर. आणि प्लस जी डेव्हलपमेंट आहे अनकंट्रोल्ड, त्यामुळे जे. पण मग ही सतत होणारी सर्दी आणि सायनस याचा काय संबंध आहे? किंवा सायनसच्या आपण सतत तक्रारी ऐकतो. करेक्ट. सायनस हे म्हणजे बॉडीचा एक पार्ट आहे. आपल्या नाकाच्या शेजारी अशी पोकळ हवा असते, पोकळ जागा असतात, ज्याच्यामध्ये नाकाचंच लाईनिंग आत जातं. ज्या पेशंटला ॲलर्जीचा त्रास होतो त्याला जर का सायनसच्या लाईनला सूज आली तर नाक आणि सायनसच्या मध्ये छोट्या खिडक्या असतात, जे आपण श्वास घेतो किंवा श्वास सोडतो त्यावेळी त्या खिडक्यांमधनं त्या सायनसमध्ये व्हेंटिलेशन व्हायला पाहिजे. ह्या खिडक्या जर का ॲलर्जीच्या सूजमुळे बंद झाल्या तर पेशंटला आतमध्ये सर्दी जमून बसते आणि मग त्याला सायनसचा त्रास होतो. श्वसनाच्या त्रासाच्याही खूप तक्रारी आपण सतत ऐकतोय. तर काय तुम्ही त्याच्याबद्दल काय सांगाल? आता ऍक्च्युली ना, एक सर्वात साधी जी अशा मीडियम मधनं ज्याला आपण पेशंटला खूप फायदा देऊ शकतो, की बरेच पेशंट सकाळी उठल्या त्यांना खूप शिंका येतात. बरोबर. आणि मग त्यांचा गैरसमज असतो, बाईचं अडचण आहे, पाण्यात हात घातला तर, जमिनीवर मी पाय ठेवला तर, हे केलं तर मला खूप शिंका येतात, 20 शिंका येतात, 50 शिंका येतात. ह्या जनरली आपल्या उशीच्या आभऱ्यामध्ये डस्ट माइट्स म्हणून काय असतात, त्यांच्यामधनं एक प्रोटीन तयार होतो. पण रात्रभर झोपतो त्या नाक आपलं उशीत असतं, रात्रभर ती ॲलर्जी नाकात जाते आणि सकाळी उठून जे शिंकतात ह्यांना युजली डस्ट माइटची ॲलर्जी असते. अशा पेशंटनी त्यांचे उशीचे आभरे साध्या डिटर्जंटनी हे प्रोटीन जात नाही, 60 ते 80 डिग्री सेंटीग्रेड मध्ये उशीचा आभरा धुवा त्यांनी एव्हरी ऑल्टरनेट डे किंवा काय, तर हे सर्दी मुक्त होतात. ही जी ॲलर्जी आहे सकाळच्या उठून शिंकांची जी ॲलर्जी आहे ही 70% लोकांमध्ये डस्ट माइटमुळे असते. हा एकदम साधा. आपण सतत ओके डॉक्टर, आपण पुढच्या प्रश्नाकडे वळण्याआधी एक प्रश्न आपल्याला येतोय तो घेऊया. बोला. हॅलो. हा बोला. हा नमस्कार. माझा प्रश्न असा आहे की आपल्याला आयुर्वेदिक जे डॉक्टर असतात ते सांगतात की शक्यतो कानात झोपताना निदान 2 तेल तरी टाका, 2 तेलाचे थेंब तरी टाका. बर. आणि जे आपले नेहमीचे डॉक्टर असतात त्यांचं म्हणणं असतं की कानात तेल टाकू नये. तर नक्की काय? कानात का नाकात? हॅलो. कानामध्ये. ओके. सो कानामध्ये तेल टाकून नुकसान काय नाहीये, पण गरज नसते. जे कानामध्ये जो मळ बनतो हा पण एक खूप मोठा गैरसमज. आपण मराठीमध्ये त्याला मळ म्हणूनच चूक केली आहे. हे ऍक्च्युली जसे आपल्याला घामाच्या ग्रंथी असतात अशा स्पेशल ग्रंथी असतात कानामध्ये, जे हा पदार्थ निर्माण करतात, वॅक्स, याला आपण इंग्लिशमध्ये डर्ट किंवा घाण म्हणा, मेण. आणि हे ऑइली, याच्यामध्ये चिकार औषधी हे असतात. एखादा किडा किंवा पाखरू गेला तर नाजूक पडद्याला डॅमेज न करू यासाठी तिथे तयार होतो. जिथे हा मळ तयार होतो तिथे निसर्गाने त्याला स्वतःला क्लीन करायला एक स्पेशल मेकॅनिझम दिलंय. तर कानाची सर्वात चांगली काळजी घेणं म्हणजे कानाकडे दुर्लक्ष करणं. आता काही जणांना, जसं काही जणांना घाम जास्त येतो, काही जणांना कमी येतो, काही जणांची त्वचा ड्राय असते, अशा पेशंटनी तेल टाकलं तर चालू शकतं. आणि त्यांना खाज येत असेल सतत, म्हणजे त्यांच्या प्रश्नाचं हे उत्तर आहे. पण हे तेल टाकलं तर चालतं, पण त्वचा ज्यांची ड्राय सगळ्यांनी टाकायला पाहिजे असं नाही, नुकसान करत नाही. फक्त इंडियाची ट्रॉपिकल कंट्री आहेत, पावसाळी हव्यात टाकू नये, कारण त्यावेळी फंगस येऊ शकतं. आणि जर तेल टाकायचं असेल तर पाणी कसं आपण उकळून स्टरलाइज करून पितो तसं तेलाला गरम करायचं, गार करायचं आणि मग टाकायचं. डॉक्टर, मला वाटतं खूप उत्साहाने आपल्याला लोक सगळे रिस्पॉन्स देत आहेत. पुढच्या प्रश्नाकडे आपण वळूया. दुसरा एक आणखीन प्रश्न आपल्याला येतोय. हा नमस्कार, बोला. हॅलो. हा बोला. मला ऍक्च्युली घशाचा खूप त्रास होतोय. तर 2-3 वेळा कंटिन्युअसली त्रास होतोय. तर डॉक्टरांनी सांगितलं की एखाद वेळेस टॉन्सिल्सचा असू शकेल, पण असं आहे की मोठ्या वयानंतर टॉन्सिल्स थोड्या मागे जातात आणि त्याच्यामुळे हा त्रास तसा होत नाही, मोठ्या लहान मुलांना जास्त होतो. पण मला गिळताना वगैरे सुद्धा खूप त्रास होतो. तर याचं काय कारण असू शकेल?
वय किती आहे मला यांचं कळलं. आपलं तुमचं वय किती आहे? माझं वय आहे 38 वर्ष. 38 वर्ष. बरोबर. आता 38 वर्षाचा त्यांचा पॉईंट बरोबर आहे. युजली हा टॉन्सिलचं पण इन्फेक्शन असतं ते जनरली लहान मुलांमध्ये जास्त असतं. टॉन्सिलच्या ऑपरेशनची बिलकुलच गरज पडत नाही, फारच क्वचित पडते. खूप चांगले औषधं आले आहेत आणि एखादं इन्फेक्शन पण ज्या घशाच्या इन्फेक्शनमध्ये तुम्हाला 102 103 ताप येत नाही किंवा स्वतःची लाळ गिळायला सुद्धा त्रास होत नाही, तो टॉन्सिलचा त्रास असण्याची शक्यता खूप कमी आहे. पण घशामध्ये बरंच हल्ली ॲलर्जीमुळे ऍसिडिटी जी येते रात्री जेव्हा लोक झोपतात तेव्हा थोडंसं ऍसिडवर येतं आणि घशाला एक वेगळ्या प्रकारचा चिकटपणा येतो, त्याच्यामुळे पण घसा दुखतो. बऱ्याचशा किरकोळ त्रास होऊ शकतात ज्यांनी घसा दुखतो. स्पेशली 3-4 महिने होते. टॉन्सिलचा त्रास 3-4 दिवस राहू शकतो. पण मग त्याच्यासाठी त्यांनी कुठल्या प्रकारची काळजी घ्यायला पाहिजे? थोडंसं डिटेलमध्ये हिस्ट्रीत जायला पाहिजे. काळजीमध्ये जर का ऍसिडिटी असेल तर ऍसिडिटीचा जरूर ट्रीटमेंट करावं. पण कॅन्सर किंवा टॉन्सिल किंवा ऑपरेशन मोठ्या उगाच आजाराचं इमॅजिन करून भीती घेण्यात काही अर्थ नाही. बरोबर. डॉक्टर, आपल्याला पुढचा प्रश्न येतोय, घेऊया. बोला. नमस्कार. हॅलो. हा, नमस्कार. बोला. मी देसाई बोलतोय. बोला. माझं वय 66 आहे. बर. तर मी झोपल्यानंतर घशातून असा आवाज म्हणजे घोरणं होतं. उतरलं झोपलं तरच येतं, शक्यतो कुशी झोपल्यावरती नाही येत. त्याच्यामुळे बाजूच्यांची पण झोप खराब होते. तर प्लीज कृपा करून डॉक्टर, मला असं वाटतं हा घरोघरी प्रश्न आहे की, आणि मला खूप खुशी आहे की अशा ENTच्या फोरम मध्ये हा प्रश्न आलाय. बरोबर. कारण हे खूप याचं प्रमाण वाढलंय. परत काय एक्झॅक्ट कारण नाही, पण भयंकर प्रमाण वाढलंय. आणि या स्नोरिंगचा आवाजाचा एक सोशल पार्ट आहे. बरोबर. पण 8 तास जे आपल्याला व्यवस्थित ऑक्सिजन मिळायला पाहिजे, बॉडीचं मेंटेनन्स डिपार्टमेंट सर्वात चांगलं काम करायला पाहिजे, ते कमी होतं. आणि अशा पेशंटला ब्लड प्रेशरचे त्रास, डायबिटीसचे त्रास वगैरे यांचं प्रमाण वाढतं. पण इथे मी थोडंसं विचारते की घोरण्यासाठी काही असं आहे का की मध्ये असं आम्ही ऐकलं होतं की घोरण्यासाठी नाकाला पट्टी आपल्याला लावता येते, तर खरंच त्याचा परिणाम होतो का किंवा त्याचे काही साईड इफेक्ट्स आहेत? साईड इफेक्ट्स काहीच नाहीत, पण असं अनफॉर्च्युनेटली याचे इफेक्ट्सही नाही आहेत. त्यामुळे साईड इफेक्टचा प्रश्न फार क्वचित. काही लोकांचं नाक अगदीच लवचिक असतं, ते फोर्सफुली जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा तो नेझल व्हॅल्व असतो, तो कोलॅप्स होतो. पण हा 1% लोकांमध्ये पण नसतो. पण मग घोरण्यावर काही उपाय नाही? खूप उपाय आहे, खूप उपचार आहेत घोरण्यामध्ये. इनफॅक्ट ते एक सब स्पेशालिटी आता नवीन तयार होते आणि आपल्या हॉस्पिटलमध्ये सगळी सोय आहे. सर्वात पहिले घोरण्याच्या पेशंटला 2 टेस्ट करायला लागतात. एक तर घोरतो का माणूस, जे बासरी आपण कुठेतरी एखादं ऑब्स्ट्रक्शन आलं श्वास नलिकेला तर तो आवाज येतो. आपली छोटी जीभ जी आहे ती टाळूची, ती हल्ली की तो असा आवाज येतो, तो आवाज त्याच्यात येतो. पण ऑब्स्ट्रक्शन आलं एअरवेला तर ते कोणत्या लेवलला ऑब्स्ट्रक्शन आहे, किती प्रमाणात आहे. आणि हल्ली आपल्या हॉस्पिटलच्या तर्फे आपण सोय केली आहे की टेक्निशियन तुमच्या घरी जातात आणि तुम्ही रात्री झोपायच्या अगोदर तुम्हाला 2-3 छोटे मशीन लावतात आणि तुमच्या स्नोरिंगचं रेकॉर्डिंग केलं जातं. नुसतंच आवाजाचं नाही, तुमचं ऑक्सिजन किती वर खाली जातोय, किती सेकंदासाठी तुमचं ऑक्सिजन थांबतोय, हे सगळं करून मग पुढे बरेच उपचार आहेत. धन्यवाद. आपल्याला पुढचा प्रश्न येतोय, घेऊया. हा, नमस्कार. बोला. हॅलो. हा, बोला. ऍक्च्युली आता ते म्हणत होते रात्री बाहेर पडतो उपाय काय, आणि आपण कानात तेल घालतो तर काही वेळेला खूप कंड सुटते, निघत तर काही नाही, अशा वेळेला काय करायचं? या 2 गोष्टीबद्दल मला सांगितलं. तुमचा पहिला प्रश्न पुन्हा एकदा सांगा. प्रश्न असा आहे की ऍसिड रात्री बाहेर पडतो, ऍसिड, तर त्याला उपाय काय? दुसरं म्हणजे कानाला भरपूर कंड सुटते, मळ तर येत नाही, त्याच्यावर उपाय काय? थँक्यू. ओके. तर कानाला कंड सुटणं हे कानाच्या स्किनची अलर्जी सुद्धा असू शकते. त्याच्यासाठी त्यांना तपासून अलर्जीची ट्रीटमेंट घ्यायला लागते. युजली तेल टाकून, ही जी एक भावना असते लोकांची की काय टाकलं कानात तर काहीतरी बाहेर येईल. इथे मला एक उपप्रश्न आहे, अलर्जी जाणून घेण्यासाठी काही तपासणी आहे का किंवा काही चाचणी आहेत का? त्याच्यामध्ये पण खूप सोफिस्टिकेशन झालंय. 220 आयटमच्या साध्या स्किनवरच्या टेस्टनी आपल्याला अलर्जी, कसली अलर्जी आहे हे कळू शकतं. आणि जर ते कळालं, त्याचं प्रमाण कळतं. इनफॅक्ट इथे इतकं सोफिस्टिकेटेड झालं की कोणत्या महिन्यामध्ये तुम्हाला अलर्जी व्हायची शक्यता आहे हे सुद्धा त्या साध्या टेस्ट. आता त्यांनी जो प्रश्न विचारला की कानाला खास सुटते, तर ते सुद्धा आपल्याला निदान या चाचणीच्या माध्यमातून करता येतं. बरोबर. ऍसिडचं करायचं काय, थोडंसं डाएट मध्ये त्यांना मॉडिफिकेशन करायला पाहिजे. खूप उशिरा जेवून लगेच झोपायला नाही पाहिजे, 1.5-2 तास अगोदर. आणि जर का फारच त्रास असेल तर ऍसिडीच्या गोळ्या कमीत कमी 3 आठवडे घ्यायला लागतात.
डॉक्टर, धुळीची ॲलर्जी हा खूप समस्या ही सध्या खूप जाणवणारी समस्या आहे. अगदी जवळपास सगळ्यांना धुळीचा त्रास होतो. तर मला वाटतं आपण ह्या प्रश्नाकडे वळूया. आधी एक फोन घेऊया. फोन येतोय आपल्याला. हा बोला. ऍक्च्युली आमच्याकडे माझ्या सासऱ्यांना असा त्रास आहे की रात्री झोपल्यानंतर थोड्या वेळात अर्ध्या झोपेत ठसका लागतो आणि त्यानंतर मग त्यांना श्वास बाहेरही सोडता येत नाही, आतही घेता येत नाही. हे कशामुळे होत असेल? एकदम कोंडल्यासारखी स्थिती होऊन जाते. बरोबर. हे एक्झॅक्टली काय कारण असू शकेल? हा, तुम्ही तुमचा प्रश्न कळलेला आहे. हा जो प्रश्न आहे हा एक्झॅक्टली हा ऍसिडिटीचा रिफ्लक्स म्हणतात. आपण जेवण जेवल्यानंतर आपल्या अन्ननलिकेला 2 टाईट झाकणं असतात. एक श्वासनलिकेच्या आणि अन्ननलिकेच्या तिकडे असतं आणि दुसरं अन्ननलिका आणि पोटाच्या इथे असतं. बर. जेवण पोटामध्ये गेलं की 2-2.5 तास किंवा 3 तास पोट म्हणजे मिक्सर बनतं. बरोबर. एखाद्या मिक्सरचं झाकण तुम्ही व्यवस्थित नाही लावलं तर कसं त्याच्यातनं काहीतरी उडेल बाहेर, असं त्यांच्या आजोबांना का सासऱ्यांना होत आहे की ते टाईट होत नाहीये ती रिंग. ती एअरटाईट न झाल्यामुळे ते ऍसिड वर येतं आणि हे ऍसिड जेव्हा अजून वर येतं त्यावेळी निसर्गाचं ही हुशारी आहे की हे श्वासनलिकेत जाऊ नये म्हणून त्या रिंगला ते अजून टाईट करतं. तर एखाद्या पेशंटला सुपारी खाऊन छाती टाईट होते ना, बरोबर, ही जी रिंग आहे ही टाईट झाली की पेशंटला वाटतं की आपल्याला श्वास हे झाला. ह्या पेशंटने डेफिनेटली पोटाच्या डॉक्टरकडे जाऊन ऍसिडिटी ट्रीटमेंट केली. आपण पुढच्या प्रश्नाकडे वळण्याआधी मी पुन्हा एकदा तुम्हाला आवाहन करते, तुम्ही आमच्या या कार्यक्रमामध्ये थेट सहभागी होऊ शकता. आपल्या मनातली कुठलीही शंका डॉक्टरांशी थेट संपर्क साधून करू शकता. त्यासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक आहे 25422222, 25452222 आणि 25382222. आपण ह्या दूरध्वनी क्रमांकावर या कार्यक्रमामध्ये आम्हाला थेट प्रश्न विचारून सहभागी होऊ शकता. मला वाटतं आपण पुढच्या प्रश्नाकडे जाण्याआधी एक फोन येतोय, त्यांच्याशी बोलूया. हा बोला. वाघ बोलतो. हा बोला. नमस्कार. घशामध्ये गवत होते खूप. बर. आणि घशातनं तिखट काय करायचं? त्यांचा प्रश्न असा आहे की त्यांच्या घशाला खूप खवखव होते आणि घशामधनं एक प्रकारचा चिकट असा स्त्राव येतो. आता हा घशाचा जे नाकाच्या मागची गोष्ट जागेपासून ते घशाच्या अन्ननलिकेच्या बिगिनिंग पर्यंत 3 कॉमन एनिमीज आहेत ह्या जागेचे. बर. ॲलर्जी, ऍसिडिटी आणि एन्झायटी. बर. आणि आजच्या जगामध्ये तिन्ही खूप जोरात आहेत. सो ह्याचा व्हेरियस कॉम्बिनेशननी पेशंटला त्रास होतो. त्यामुळे एकदम एकत्र किंवा एका पाठोपाठ एक असं ट्रीटमेंट करायला लागते. हे रोग नाहीयेत, हे कॅन्सरचं लक्षण नाही, याच्यात काहीच नाही. पण रोग नसलेले त्रास पेशंटचे बरं करणं जरा जास्त कठीण असतं, कारण त्याच्यात पेशंटचा सहभाग पण खूप लागतो त्याच्यामध्ये. सो अशा पेशंटनी गरम पाणी आणि मध प्यायला तर त्यांचं जे चिकटपणाचं क्लिअरन्स मेकॅनिझम असतं ते खूप चांगलं होतं. डॉक्टरांनी खूप छान आपल्याला सांगितलं आहे की गरम पाणी आणि मध घेऊन आपण आता जो प्रश्न विचारलात त्याचं चिकटपणासाठी जो आपण आता उपाय विचारलात, तर गरम पाणी आणि मध घेऊन आपण आपला हा त्रास दूर करू शकता. मला वाटतं पुन्हा आपल्याला पुढचा प्रश्न येतोय, आपण प्रश्नाकडे वळूया. हा बोला. मी मीना जोशी बोलते. बोला. हा, माझ्या मुलाला वय 33 आहे. त्याला असा श्वास पण कोणतो घोटल्यासारखं करतो आणि नाकाला जरा जरी बोट लावलं तर चिंका येतात. तर त्याच्यावरती काय? बरं, तुमचा प्रश्न कळलाय आम्हाला, डॉक्टर त्याचं उत्तर देतील. हे क्लासिक ॲलर्जीचं लक्षण आहे. जे त्यांना हे होतं नाकाच्या त्यांना थोडंसं गुदगुली किंवा खाज येते, त्यामुळे विचित्र आवाज करून जसं आपण बोटाने कुठे पण शरीराला खाजवतो तसं ते आतल्यात खाजवायचा प्रयत्न करतात. आता 21 वर्ष, जनरली 10-11 वर्षाच्या मुलांना कळत नाही काय करावं, ते मग नाकाचा विचित्र शेप करतात. शाळेमध्ये टीचर कंप्लेंट करते. पण हा ॲलर्जीचा प्रकार आहे. सध्या त्वरित त्याच्यासाठी अँटी ॲलर्जी गोळ्या घ्याव्या, पण नंतर योग्य वेळी त्यांनी येऊन ॲलर्जीची टेस्ट करून ॲलर्जी मुळापासून ट्रीट करून टाकावी, कारण त्या गोळ्या खाऊन खाऊन महिने वर्षानुवर्ष केस कमी होतात, वजन वाढतं, ह्या बऱ्याच काही गोष्टी होतात. बरोबर. मला वाटतं डॉक्टर आपण पुढच्या माहितीकडे जाण्याआधी पुढचा प्रश्न घेऊया. हा नमस्कार. बोला. नमस्कार. पाटील बोलतो, जे पाटील बोलतो बायकोवरून. हा बोला. हा, ते आमची मिसेस रात्री झोपताना घोटते. बर.
आणि तिला विचारलं तर सांगते दाटीच असते, पण घोरते त्याच्यावर काय उपाय आहे का? मला वाटतं घोरण्याच्या बद्दल घोरण्याबद्दल खूप पुढे गेलेला आहे सर. घरी येऊन तुमच्या त्या टेक्निशियन घोरण्याची टेस्ट करू शकतात. बरोबर. त्याच्यामध्ये आपलं ऑक्सिजन कळलं की त्याच्या पुढच्या खूप टेस्ट करू शकतो आपण. आणि घोरण्याबद्दल आपण आता याच्या आधी पण बरीच चर्चा केली. अचानक घोरणं आलं तर थायरॉइडचं प्रमाण कधी कमी झालं तर ते एक लक्षण असतं की स्नोरिंगनी सुरू होतं. इतके वर्ष काही नव्हतं, पण अचानक महिनाभरापासून घोरायला त्याच्यासाठी थायरॉइडची टेस्ट करायला T3 T4 TSH करायला पाहिजे. डॉक्टर, एक प्रश्न मला आता असं सांगा, कदाचित माझ्याप्रमाणेच इतरही लोकांच्या मनात हा प्रश्न असेल की आईस्क्रीम खाल्ल्याने सर्दी खोकला होतो का? आणि या प्रश्नाचं उत्तर आम्हाला तुमच्याकडनं ऐकायचंय, पण त्याच्या आधी आपण पुढचा प्रश्न घेऊया. हा, नमस्कार, बोला. हा, प्रॉब्लेम असा आहे, ऑपरेशन करणं गरजेचं आहे का? पुन्हा एकदा सांगा प्रश्न. कानातून पाणी असेल, बरं, ऑपरेशन करणं गरजेचं आहे का? बरोबर. आता पेशंटच्या वयाप्रमाणे लहान मुलांमध्ये खूप कॉमन त्रास आहे. त्यांचं छोटस सगळं नाक आणि कानाच्या मधलं अंतर छोटं असतं, सर्दी पटकन कानात जाते. तर 6-8 वर्षापर्यंत मुलाचं जर का कानात पाणी असेल तर हे वयाप्रमाणे आपल्या बरं होतं आणि पडद्यामध्ये होल पडतं बेसिकली, तो पडदा स्वतःला रिपेअर करतो. पण त्याच्या नंतरचं जे असेल आणि जर 3 महिन्यापेक्षा किंवा त्याच्यापेक्षा जास्त वेळ पाणी येत असेल तर तो पडदा स्वतःला रिपेअर करू शकत नाही. अशा पडद्याला रिपेअर करून घेणं चांगलं, कारण नंतर आता नाही पण 60-70 वर्षात तुम्हाला डायबिटीज झालं, बाकीचे काही इश्यू झाले की कानामध्ये हे पोटेन्शियल इन्फेक्शनचं साईट राहतं. आणि स्पेशली तुम्हाला डायबिटीज झालं तर इन्फेक्शनचं प्रमाण दसपट वाढतं, तुम्हाला गोळ्या घेता येत नाहीत, बरेच रिस्ट्रिक्शन येतात. त्यामुळे शरीरातला कोणता पण पार्ट पोटेन्शियली डेंजरस न राहावा यासाठी करून घ्यावा. ह्या तुमच्या आपल्या आधीच्या प्रश्नाकडे जाण्याआधी आपण एक फोन येतोय, तो घेऊया. हा, नमस्कार, बोला. मी संस्था थोरात बोलते. बरं. माझा मुलगा 21 वर्षाचा आहे. त्याला 2 दिवसात 3 दिवसात सर्दी होत राहते. खूप इलाज केला पण काही फरक नाही पडत. हा इलाज आला ना, अनफॉर्च्युनेटली त्याच्यात चूक आमची डॉक्टरांची आहे की बाबा पेशंटला ॲलर्जीचा आला की कोण कोक लिहिणार, कोण पेप्सी लिहिणार, कोण मिरिंडा लिहिणार. गोळ्यांपर्यंत याची ट्रीटमेंट नाही. याची ॲलर्जीची टेस्ट होणं अतिशय जरुरीचं आहे. दम्याचे पेशंट, तुम्ही मगा म्हणालात तसं की सगळ्या ॲलर्जीवर टेस्ट आहेत आणि आपल्या दवाखान्यात पण मला वाटतं, आणि सगळे दम्याचे पेशंट, दमा पण बेसिक रूट इज ॲलर्जी. दम्याच्या पेशंटनी पण ॲलर्जी टेस्ट करून त्याच्यावरती योग्य उपचार केला तर त्याची भीती असते, ते सारखे स्टिरॉइडचे पंप घ्यायला लागतात, ह्या सगळ्या गोष्टी कमी होतात किंवा नाहीशा होतात. म्हणजे थोडक्यात त्यांनी त्याच्यासाठी ॲलर्जीची तपासणी करून ॲलर्जीचा स्पेसिफिक उपचार करणं. बरोबर. मला वाटतं डॉक्टर, आपला मघाचा प्रश्न पुन्हा अनुत्तरितच राहणार आहे कारण आपल्याला पुढचा फोन येतोय. हा, बोला. नमस्कार. हॅलो. हा, नमस्कार. हा, मी अपूर्वा जोशी बोलते. बोला. ऍक्च्युली माझं वजन काही केला कमी होत नाही. मी खूप डायटिंग करते, मी बरेच व्यायाम करते, जिमला जाते, सगळं काही प्रयत्नशील करते, पण माझं वजन कमी नाही होत. मी बारीक वाटते, फॅट कमी होतात. मला असं वाटतं आपला आजचा जो विषय आहे तो पिन्ना एक्सटर्नल सर्जरी आणि कान, नाक आणि घसा याच्याशी संबंधित आपल्या प्रश्नांची उत्तरं या व्यासपीठाच्या माध्यमातून मला एक विचारायचं देऊ शकतो. माझे हजबंड जे आहे ते खूप घोरतात, तर घोरण्यावर घोरण्याची टेस्ट आता सांगितली डॉक्टरने जशी, ती कुठे केली जाते नक्की? ते आमच्या हॉस्पिटलवरती तुम्ही कॉन्टॅक्ट केला, गोखले रोडला डॉक्टर भूमकरांचा जो दवाखाना आहे तिथे तुम्ही जाऊ शकता आणि त्यांच्याशी संपर्क साधू शकता. घोरण्याबद्दल मला वाटतं आपण बरीच माहिती आता दिलेली आहे. पुढचा प्रश्न येतोय, घेऊया. हा, नमस्कार. हॅलो. हॅलो, नमस्कार, बोला. हा, मी श्वेता रायगड बोलते. हा, बोला. माझ्या मिस्टरांचं मला विचारायचं होतं. त्यांना म्हणजे सर्दीचा खूप त्रास होतोय. ड्रायव्हिंग जरी केलं ना तर लगेच सर्दी पकडते त्यांना. आणि तसं त्यांना कामावर गाडीवर जावं लागतं. गावी जरी गेले कधीसाठी तर सर्दी एवढी होते का 2-3 दिवस जातच नाही. थोडक्यात त्यांच्या मिस्टरांचाही तोच पुन्हा त्रास आहे सर्दीचा, आणि तुम्ही मग सांगितलं की ॲलर्जीची टेस्ट करायला पाहिजे. आता एक तुम्ही मगाशी मला आईस्क्रीम बद्दल विचारलं, मजाच पकडून मी सांगतो. बरोबर. सर्दी जी होते ही टेम्परेचरची होत नाही. एखाद्या प्रॉडक्टमध्ये, एखाद्या गोष्टीमध्ये जे प्रोटीन असतं त्या प्रोटीनला बॉडी रिॲक्ट करतं. म्हणजे तुम्हाला जर का दुधाची ॲलर्जी असेल, दुधाच्या प्रोटीनची, तर तुम्ही दूध गरम प्यायले, नॉर्मल टेम्परेचर प्यायले किंवा गार प्यायले तर तुम्हाला त्रास होणार.
पण दुधाची ॲलर्जी नसेल तर गार दूध आणि यांनी दोन्हीनी होत नाही. सो आईस्क्रीममुळे सर्दी होते हे गणित चुकीचं आहे बरोबर कम्प्लिटली. त्यामुळे उगाच लहान मुलांना मी चॉकलेट देत नाही, आईस्क्रीम देत नाही, त्यांचं लहानपण त्यांनी जगायला पाहिजे. उगाच आपल्या गैरसमजामुळे त्यांचं लहानपण बिघडू नये. बरोबर. सर्दी असताना ताप असताना नाही दिलं गोष्ट वेगळी आहे, पण आईस्क्रीम खाल्लं म्हणून हे झालं, गार पाणी प्यायला म्हणून हे झालं. थोडक्यात आईस्क्रीममुळे असं काही होत नाही. म्हणजे जे आईस्क्रीम खातात आणि ज्यांना आईस्क्रीममुळे सर्दी होते अशी भीती वाटते त्यांच्यासाठी ही आनंदाची गोष्ट आहे की हा गैरसमज आहे. आपण आमच्या पुढच्या ह्या चर्चेकडे वळण्याआधी मी पुन्हा एकदा आपल्याला आवाहन करते की आपण आमच्या ह्या कार्यक्रमामध्ये थेट सहभागी होऊ शकता आणि त्यासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक आहे 25422222 25452222 आणि 25382222 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधून आपण आमच्या ह्या कार्यक्रमामध्ये थेट सहभागी होऊ शकता. तर डॉक्टरांशी आपण आता पुढच्या चर्चेच्या पुढच्या प्रश्नाकडे वळूया. सर, ॲलर्जीची एखाद्या गोष्टीची ॲलर्जी आपल्याला असेल पण आपल्याला अनेक गोष्टींची पण ॲलर्जी असू शकते, तर मग त्याच्यासाठी एक ॲलर्जीची टेस्ट करून ह्या सगळ्या ॲलर्जींची माहिती आपल्याला करता येऊ शकते का? आता जे मॉडर्न सायन्सकडे आम्ही 220 आयटम्स ची ॲलर्जी टेस्ट करू शकतो. पण ॲलर्जीचं सेईंग असं आहे की एनिथिंग अंडर द सन इन्क्लुडिंग द सन कॅन कॉज ॲलर्जी. पण 140 खाण्याचे पदार्थ आणि 80 हवेतले पदार्थ ह्याची आपण टेस्ट करू शकतो. पण ऑफकोर्स असं नाही की 220 पेक्षा जास्त. बऱ्याच लोकांना आणि टिपिकली एखाद्याला एकाचीच ॲलर्जी नसते, 5-7 गोष्टींची ॲलर्जी असते. ओके, आपण पुढच्या ह्या चर्चेकडे जाण्याआधी एक फोन येतोय, तो घेऊया. हा, नमस्कार, बोला. हॅलो. हा, नमस्कार. मी अनुश्री कत्रे बोलते. हा, बोला. ऍक्च्युली माझं ॲलर्जी मध्ये टेस्ट ऑलरेडी करून झालंय छाडवा डॉक्टरकडे. तर इट वॉज जस्ट अ माइल्ड डस्ट एलर्जी, बट नाव द प्रॉब्लेम इज आय एम फेसिंग इज लाईक एन्झायटीचा प्रॉब्लेम म्हणतो ना, एक्साइटमेंट. आपला विषय हा तुम्ही कान, नाक आणि घसा याच्याशी संदर्भात जर आपल्या काही समस्या असतील त्याच्याशीच रिलेटेड आहे. हा, एन्झायटी हा थोडंसं म्हणजे असं हे झालं ना, सर्दीमुळे त्रास झाला ना की एकदम घाबरल्यासारखं आणि पॅनिक व्हायला होतं. काय आहे का? बरं बेटा, तुझी ॲलर्जीची ट्रीटमेंट तू पूर्णपणे कर. तो डॉक्टर छाडवांची कॉन्स्टंटली फॉलोअप मध्ये राहा, कारण 12 महिने हवा बदलत राहते. सो कमीत कमी त्यांच्याशी तुम्हाला 12 महिने संपर्क ठेवून कोणता महिना कसं हे आहे. हा थोडासा पॅनिक अटॅक तिला ब्रीदिंगच्या याच्यामुळे होतोय, श्वसनाच्या त्रासामुळे. पुढच्या प्रश्नाकडे आपण वळूया. हा, हॅलो, बोला. नमस्कार. हा, बोला. मी ठाण्यामधून बोलते. बोला. मला खूप घशाचा त्रास होतोय आणि खूप खोकला येतो, काय बोलला तरी खोकला येतो. बरं. आणि आतमध्ये असं कफ वगैरे असं वाटतं नाहीये आणि दम पण लागतो. आपल्याला खोकल्याचा त्रास होऊन दम लागतो. खोकल्याचं जसं आपण सर्दीच्या बद्दल बाकीचे फोनवरती रिप्लाय केला, तसंच खोकल्याचे त्रास पण खूप वाढलेत. आणि याचा बेसिक हे आहे की नाकाचं फंक्शन असतं हवाला फिल्टर करायचं आणि हवेमध्ये एक ह्युमिडिटी टाकायचं. हल्ली हवा अशी होते, ते हवा ड्राय होते, तर नाक हवा व्यवस्थित फिल्टर किंवा ह्युमिडिफाय नाही करत. मग कोरडी हवा घशाच्या लाइनिंगला खरचटते आणि खरचटल्या अशा पेशंटला टिपिकली बोलताना, हसताना आणि आडवं पडल्यावरती खोकला त्रास होतो. त्यावेळी हवा जास्त लागते त्या श्वासनलिकेला आणि मग अशा पेशंटचं नाक ऍक्च्युली तपासायला लागतं. म्हणजे खिडकी खराब असेल तो खोलीमध्ये धूळ येणार. बरोबर. नाकाला व्यवस्थित तुम्ही ह्युमिडिफाय केलं तर यू गेट बेटर. बरं, आपल्याला पुढच्या प्रश्नाकडे वळूया. हा, नमस्कार, बोला. हॅलो. नमस्कार. हा, नमस्कार. मी निलेश जैन बोलतोय. बोला. मला ॲलर्जी बद्दल थोडं माहिती हवी होती की तुम्ही जे सांगता ॲलर्जी भरपूर प्रकारच्या आहेत आणि त्या टेस्ट करता येतात तुमच्याकडे, तर त्याचं ड्युरेशन काय, किती वेळ लागतो आणि खर्च काय त्याचा, तो थोडासा मला एक अंदाज द्याल तर बरं होईल. आणि दुसरी गोष्ट, मला थोडं स्किनवरती डार्क पॅचेस आहेत, त्याचे ॲलर्जीचं आहे की कुठला दुसरा काही प्रकार असेल तो कळेल. कारण मी बऱ्याच स्किन स्पेशलिस्टकडनं ट्रीटमेंट घेतल्यात, पण मला अजूनपर्यंत काही असा सिग्निफिकंट फरक. डॉक्टर आपल्याला आपल्या ॲलर्जीच्या त्रासाबद्दल नक्की मार्गदर्शन करू शकतो. ॲलर्जीची टेस्टिंग 220 आयटमची करायला जवळजवळ 40 मिनिटं लागतात आणि स्टँडर्ड अशी फी नाहीये. जसं आमच्या हॉस्पिटलमध्ये असं की नाही, ज्याला जसं जमतं त्याप्रमाणे करतो. कोणत्याच पेशंटला पैसे कमी असेल म्हणून हे करत नाही. एखाद्याने स्पष्टपणे सांगितलं आम्हाला आर्थिक अडचण, तर आम्ही करतो, फ्रीमध्ये पण करू. आणि हे पण पैशासाठी, म्हणजे मेडिसिन इज नॉट फॉर मनी. बरोबर. म्हणजे पैशासाठी पेशंटची अडवणूक कधीच होत नाही. म्हणजे ऑपरेशन असो किंवा ट्रीटमेंट असो, कशामध्येच. स्किनचे डाग
अनलाइकली ते ॲलर्जीचे असणे, कारण ॲलर्जीचं एक फंडामेंटल चिन्ह आहे की खाज यायला पाहिजे. बरोबर. शरीरात जे ॲलर्जीचे केमिकल झाले की एक प्रकारची खाज येते. सो खाज नसतील तर ते ॲलर्जी असण्याची शक्यता कमी आहे, पण मी त्याचा एक्सपर्ट नाही स्किनचा. म्हणजे डॉक्टर, आता जे सातत्याने प्रश्न आपल्याला येत आहेत त्यात बहुतांश लोकांच्या तक्रारी या सर्दी, खोकला, सायनस किंवा श्वसनाचा त्रास. मला एक सांगा, शहरात राहून धुळीला आपण वाचवू नाही शकत. गावाकडची माणसं, शेतात काम करणारी माणसं तर सातत्याने धुळीमध्येच काम करत असतात. तर कुठेतरी शहरात राहणाऱ्या लोकांची प्रतिकारशक्ती आपली कमी झाली आहे म्हणून आपल्याला त्रास होतो असं वाटतं का तुम्हाला? नाही नाही. आता धूळ जी आहे ना, ही आपण मैदानात गेलो आणि जी उडणारी धूळ, ह्या धुळीची ॲलर्जी नसते. जसं मी मगाशी म्हणालो की त्या पिलो कव्हर मध्ये जमणारा धुळीमध्ये मायक्रोस्कोपिक ऑर्गॅनिझम असतात, किटाणू असतात, आणि ह्या किटाणूंमधनं येणारा एक प्रोटीन आहे, त्याची तुम्हाला ॲलर्जी येते. धूळ तर नाकात मिरची घातली तर त्रास होणारच आहे. बरोबर. पण तशी धुळीची ॲलर्जी नसते. बरोबर. मला वाटतं आपल्याला एक प्रश्न येतोय, ऐकूया. हा, बोला. हॅलो. नमस्कार. नमस्कार. माझं नाव राजू देवधर. माझ्या मिसेसला 10 वर्षापूर्वी बेल्स पाल्सी झाली होती आणि तुमचीच ट्रीटमेंट घेतली होती. तर तो जो डोळा बारीक झालाय तो ठीक होऊ शकतो का आणि पुन्हा होण्याचे चान्सेस आहेत का? बर. फेशियल पाल्सी म्हणजे एक चेहऱ्याचा एक पार्ट मध्ये मेंदूमधनं एक करंट येतो, तो येत नाही, तो पार्ट हलत नाही. बरोबर. तो डोळा छोटा झालाय कारण त्या त्यांची जी पापणी आहे त्याच्यावरती पॉवर राहिलेली नाही, ती खालती पडते. डेफिनेटली त्या डोळ्यासाठी करू शकतो सर. तुमची हरकत नसेल तर तुम्ही मला उद्याच या, कारण माझ्याकडे परवा एक लंडनचे खूप मोठे डॉक्टर येणार आहेत ज्यांचं या फेशियल पॅल्सीवरती खूप काम आहे. परवा मंगळवारी ते माझ्याकडे दिवसभर ऑपरेशन करणार आहेत. तुम्ही मला उद्या डेफिनेटली भेटा. फेशियल पॅल्सी ही परत होण्याची शक्यता कोण सांगू शकत नाही, कारण बेल्स पॅल्सी एक प्रकारचं व्हायरल इन्फेक्शन असतं. बरोबर. पण फार इन्सिडेंट्स खूप कमी आहे. रिकरंट बेल्स पॅल्सी इज व्हेरी व्हेरी रेअर. सर, बेल्स पाल्सीला कारण काय आहे, पण कशामुळे होते बेल्स पाल्सी? ऍक्च्युली जेव्हा काही गोष्टींचं कारण नाही मिळत त्याला आम्ही बेल्स पॅल्सी म्हणतो. म्हणजे डॉक्टरला कळलं नाही की तो एक मस्त लेबल देऊन टाकतो. कितीही वेळा होऊ शकते. होऊ शकते, काही जणांना होते. पण मग त्याच्यासाठी काय काळजी घ्यायला पाहिजे? रिपीटेड झाली तर युजली रिपीटेड झाली तर ट्युमर असतं. तुमच्या त्या चेहऱ्याची जी नस असते, फेशियल न, त्याच्यावरती कुठेतरी सूज यायला सुरुवात होते आणि अधूनमधून सूज वाढते. त्यावेळी तुम्हाला त्या पेशंटला MRI स्कॅन वगैरे करायला लागतो. पण एकदा झालं तर काळजी करण्याचं कारण नाही. पण पुन्हा होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायला पाहिजे? अनफॉर्च्युनेटली आपल्या हातात असं काहीच नाही. प्रत्येकाच्या त्या नर्व मध्ये नॉर्मल एक व्हायरस असतोच, तो काही कारणामुळे कधी कधी ऍक्टिव्हेट होतो. हा हा. मला वाटतं सर, तुमच्याकडनं आज आम्हाला खूपच छान अशी माहिती मिळाली. पिन्ना सर्जरी, एक्सटर्नल इयर सर्जरी हे तुमचं खास वैशिष्ट्य आहे आणि गोखले रोडवर राहून ठाण्यासारख्या शहरामध्ये आज तुम्ही याच्यावर खूप काम केलंय. रादर मला सांगायला आवडेल की जगातल्या 10 डॉक्टर्समध्ये, तज्ज्ञ डॉक्टर्समध्ये पिन्ना एक्सटर्नल सर्जरीमध्ये डॉक्टर भूमकरांचा क्रमांक अग्रणी आहे आणि ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. आज जागतिक कर्णबधिर दिनाच्या निमित्तानं ही जी चर्चा या ठिकाणी झाली आणि आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात, आम्हाला जी इतकी छान माहिती सांगितली, आमच्या सगळ्या दर्शकांचं आपण जे काही सगळ्यांना खूप चांगली माहिती दिली त्याबद्दल आम्ही आपले मनपूर्वक आभारी आहोत. धन्यवाद. नमस्कार.